नमस्कार, स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये. आपण आहोत गण आसेगाव क्रमांक 73 मध्ये. इथले उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि उबाटा शिवसेना यांचे उमेदवार कैलास हिवाळे हे आपल्या सोबत आहेत. जाणून घेऊया त्यांचं काय प्रतिक्रिया आहेत. खरं तर ही निवडणूक पंचायत समिती जिल्हा परिषद गट हा आंबेडवळ आहे. या गटातून आमच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार नवनाथजी राजगुरू साहेब हे जिल्हा परिषदेसाठी आहे आणि मी कैलास हिवाळे, मी आशेगाव गणातून 73 या ठिकाणून पंचायत समितीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, नॅशनल काँग्रेस पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीचा आम्ही अधिकृत असे उमेदवार आहे. आणि ही निवडणूक खरं तर ह्या निवडणुकीत आम्ही सामोरे जात असताना आमच्या पक्षाच्या संघर्षाच्या काळात आमचे शिवसैनिक आणि सर्व मतदार यांचा प्रतिसाद आम्हाला अतिशय उत्तम मिळतोय. खरं तर निष्ठावंताच्या बाजूने जनता आहे असं आजची तरी परिस्थिती आहे. बरं, आजच्या आपल्या प्रभागातले किंवा आपल्या गणातले काय काय कामं करणार तुम्ही? नाही, खरं तर जर या गणाचा जर विषय केला गेला, आशेगाव आता हा शहरातून ग्रामीणकडे जाणारा असा आहे. या रांजणगाव शहरातले तिथं 6000 मतं आहे आणि बाकी 11 गाव आहे. त्या 11 गाव हे टोटल ग्रामीण आहे. ग्रामीणची परिस्थिती फारच बिकट आहे. रस्त्याची अवस्था असेल, गावात पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना आहे, गायगोटे असेल, विहिरी असेल, या सामान्य शेतकऱ्यापर्यंत या आतापर्यंत पोहोचल्या अशा काही निदर्शनात आले नाही. तिकडे रस्त्याची परिस्थितीचा फारच दुरावस्था आहे. खूप प्रश्न आहे या म्हणजे हे असे प्रश्न आहे का ते आतापर्यंत ते मार्गी लागले नाही. ते सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न. महिलांच्या बेरोजगार म्हणा, तरुणांचा बेरोजगार म्हणा, यांचं काय विजन आहे तुमच्याकडे? त्यांच्यासाठी तुम्ही भविष्यात काय करणार? नक्कीच खरं तर पाहिलं तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठी जर MIDC कुठे असेल ती रांजणगावला आहे. परंतु इथली परिस्थिती अशी आहे की रांजणगाव असेल, रांजणगावातील परिसर असेलगाव असेल, घाणेगाव असेल, सर्वच गावाला लागून असलेले हे या इथं तरुणाच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. स्थानिकांना पण तर सोडा, पण बाहेरच्या पण कोणालाही या ठिकाणी नोकऱ्याचा मोठा इश्यू आहे. सगळे आमचे पोरं जे असेल मुलं यातले सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतात. परमानंटसाठी इथले जे प्रस्थापित नेते या तालुक्याचे आमदार प्रत्येक वेळी आश्वासन असते, परंतु ते आश्वासन कुठं पूर्ण झालेलं नाही. मी तर आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी त्यांना चॅलेंज देतो, त्यांनी मला सांगावं आम्ही 100 लोकांना 5 वर्षात नोकरी दिली. जर 100 लोकांना नोकरी दिली असेल तर मी उद्याच हा फॉर्म वापस घेऊन टाकेन. निश्चितच आज आपण बघत आहात की कैलास हिवाळे हे 3 पक्षाच्या युतीचे उमेदवार आहेत आणि सध्या तरी त्यांचं पाठ जड दिसत आहे. थँक्यू, धन्यवाद. नाव सांगा सर. कैलास हिवाळे. मी एकच आवाहन करीन की नागरिकांनी 7 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या दिवशी भरघोस प्रतिसाद द्यावा. सगळ्यांनी जास्तीत जास्त टक्क्यात मतदान करावा. आपल्याकडे हल्ली शहरी भाग असल्यामुळे मतदानाचा टक्का कमी असतो. या निवडणुकीत आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. संकल्पना करू की सर्वांनी जास्तीत जास्त मतं करावा आणि येत्या 7 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि वंचित बहुजन आघाडी काँग्रेसच्या आमची निशाणी तिन्ही उमेदवाराची मशाल आहे. आणि आंबेडवळ गणातून आमच्याकडं इम्रान भाई म्हणून उमेदवार आहे, त्यांचं पंजा आहे. पंजा आणि मशाल या निशाणीवर आपण सर्वांनी बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करा अशी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.